जेव्हा परवाची घटना ज्यावेळेस तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आठवायला लागते, तेव्हा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे नावाच्या गावात 3.5 वर्षाच्या माझ्या चिमुकल्या लेकरावरती लैंगिक अत्याचार केला जातो आणि लैंगिक अत्याचार करून त्या लेकराच्या डोक्यात दगड टाकून त्याला ठेचलं जातं, रक्ताच्या थरोळ्यात पडतं लेकरू. बदलापूरची घटना अजूनही ताजी आहे. डॉक्टर तरुणीवरती जेव्हा अत्याचार केला 5 ते 6 लोकांनी, हैदराबादचं प्रकरण अजूनही ताजं आहे. आणि तोच या सातारा जिल्ह्यातील सासपडे गावातील आर्या चव्हाण नावाच्या लेकरावरती सुद्धा अशीच वेळ आली होती. 5 ते 6 वर्षाच्या आर्या चव्हाणच्या डोक्यात सुद्धा जातं घालून तिला रक्ताच्या थरोळ्यात पाडलं गेलं. जो महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, त्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती 1500 रुपये करण्याची व्यवस्था इथल्या मायबाप सरकारनं केली, त्याबद्दल धन्यवाद. पण आमच्या इथल्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना ऐवजी आता लाडकी बहीण सुरक्षित योजना आणण्याची गरज आहे. मातांनो, भगिनींनो, काळ फार वाईट आहे. अशी वेळ कुणाच्या आयुष्यात येऊ नये, त्या लेकराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. एखाद्या लेकरावरती अत्याचार झाल्यानंतर हातात मेणबत्त्या घेऊन निषेध व्यक्त करण्यापेक्षा त्याच मेणबत्त्या घेऊन त्या नराधमाला जाळा, त्याच वेळी त्या लेकराच्या आत्म्याला शांती भेटेल.